हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 30 स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 30 सॉल्व करणार आहोत. फाइंड द स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट म्हणजे काय, ही टर्म तुमच्याकरता आत्ता नवीन आहे. तर बघा, ह्या सिम्बॉलला म्हणतात स्क्वेअर रूट, बरोबर, या सिम्बॉलला. मग या सिम्बॉलमध्ये जेव्हा मी हा एक नंबर लिहिते, समजा 64 लिहिला मी, तर तो मी 64 कसा लिहू शकते, या ब्रॅकेट म्हणजे या सिम्बॉलच्या अंडर 8 × 8, बरोबर. 8चा स्क्वेअर म्हणजे काय आहे 64. 8 स्क्वेअर आपण कसा लिहितो, 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64 असं आपण लिहितो, बरोबर. पण जेव्हा हा 64 नंबर जेव्हा स्क्वेअर रूटच्या खाली जातो, म्हणजे ह्या सिम्बॉलच्या अंडर जातो, तेव्हा आपण ह्याचा आन्सर कसं लिहिणार. मग हे 8 × 8 होतं, म्हणजे हा जेव्हा आपल्याला सिम्बॉल काढून टाकायचा असेल आणि आपल्याला स्क्वेअर रूट हवा असेल 64चा, तेव्हा आपण काय लिहितो, फक्त एकच नंबर 8. म्हणजे हा 8 फक्त ह्या दोनमधला एकच 8 बाहेर येणार इथे आणि हे सिम्बॉल निघून जाणार, बरोबर. तसंच अजून मी समजा 144 लिहिलं, तर 144 हा कशाचा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर आहे. म्हणजे मग मी इथे काय लिहू शकते, 12 × 12, बरोबर. म्हणजे इज इक्वल टू काय येणार 12. म्हणजे मग तुम्ही आन्सर लिहिताना कसं लिहिणार, जर तुम्हाला हे विचारलं की 144चा स्क्वेअर रूट, मग ह्याचा आन्सर काय आहे, तर ते आहे 12, बरोबर. कळलं आहे स्क्वेअर रूट म्हणजे काय. स्क्वेअर रूट आधी आपण उलटं लिहायचो, 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 144. मग आता 144चा स्क्वेअर रूट म्हणजे त्याचा आन्सर काय असणार आहे, 12 असणार आहे. आता ह्याच्यावरनं आपल्याला प्रॅक्टिस सेट पुढचा सॉल्व करायचा आहे. चला, आपला आता पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला घेऊ. 625चा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर स्क्वेअर रूट फाइंड करायला आपण, तुम्हाला आठवते का, HCF आणि LCMला आपण जी मेथड वापरली ती इथे वापरायची आहे. म्हणजे फॅक्टर्स काढायचे त्याचे, बस एवढंच करायचं आहे आपल्याला. 625चे आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. तर 625ला कशाने डिवाईड होईल, 2ने होईल का, नाही, कारण इथे शेवटी इव्हन नंबर नाही आहे. 3ने होईल का, बघूयात आपण. 6 + 2 किती होतं, 8. 8 + 5 13. मग 13 हा 3च्या टेबलमध्ये येतो का, नाही येत, म्हणजे 3ने पण डिवाईड होणार नाही. मग पुढचा नंबर कुठला राहतो, 5 राहतो. प्राईम फॅक्टर कुठला राहतो, 5. आपण कशाने डिवाईड करतो इथे, कायम प्राईम नंबरने डिवाईड करतो. जे स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहेत त्याने आपण डिव्हिजन सुरू करतो. म्हणजे मग पहिला नंबर आपल्याला कुठला घ्यायला लागेल, आधी 5 घ्यायला लागेल. सो हे आपण लिहूयात 5. 5ने इथे करूयात. मग इथे पहिले काय येणार आहे, 6ला डिवाईड केल्यावर काय होणार आहे, 5 × 1 = 5, बरोबर. मग 6 - 5 1, इथे 2च्या आधी कुठला नंबर येणार आहे, म्हणजे हा नंबर काय तयार होणार आहे पुढचा, 12. मग आपण काय लिहिणार आहे पुढे, 5 × 2 = 10. मग 12 - 10 गेल्यावर पुढचा नंबर काय, इथे किती उरतं, रिमाइंडर 2 उरतं, बरोबर. म्हणजे पुढचा नंबर काय तयार होतो, 25. सो 5 × 5 = 25. हे मी ऑलरेडी शिकवलेलं आहे HCF LCMमध्ये, तुम्ही 7th स्टँडर्डचा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला आत्तापर्यंत यायला पाहिजे. आता पुढचं मी डायरेक्ट करते, अगदी डिटेलमध्ये नाही समजवत. हे मी एकदा करून दाखवलं, 125 कसं आलं. ठीक आहे, आता परत काय येणार आहे, 5 × 2 = 10. परत पुढचं काय येणार आहे, मग 5 × 5 = 25. आणि मग हे परत 5 × 5 = 25. म्हणजे हे काय झालं, आता किती फॅक्टर झाले ह्याचे, आणि 5 × 1 = 5. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय आले, 4 × 5. मग आपण कसं लिहिणार, हे 625 इज इक्वल टू 5 × 5 × 5 × 5, बरोबर. म्हणजेच मी हे कसं लिहू शकते, आता हे बघा, हा 5 × 5 काय आहे, 5चा स्क्वेअर, आणि 5 × 5 काय आहे, 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे आता मी हे, आपल्याला ह्याचा काय करायचं आहे, स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. म्हणजे मग मी हे जर आता स्क्वेअर रूटच्या खाली हा नंबर लिहिला 625, तर माझं इथे काय येणार आहे, स्क्वेअर रूटच्या अंडर 5 × 5 × 5 × 5, बरोबर. 4 × 5 येणार आहे. म्हणजे मग मला स्क्वेअर रूट काढून टाकायचं आहे, म्हणजे ह्याचं आन्सर मला आणायचं आहे. तेव्हा मग इथे काय येणार आहे, हे जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढून टाकायचं आहे, आपल्याला ह्याचं काय आन्सर हवं आहे, स्क्वेअर रूटच्या बाहेर, म्हणजे 625 इज इक्वल टू काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे मग ह्या 2मधला 5 मधला एक 5 इथे येईल, आणि या 2 5 मधला एक 5 इथे येईल. म्हणजेच काय येणार आहे, 5 × 5, बरोबर. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 625 इज इक्वल टू 25. आपल्याला माहिती आहे 25चा स्क्वेअर काय आहे, 625. म्हणजे तुम्ही क्रॉस चेक कसं करणार, 25चा स्क्वेअर हा 625, तुम्हाला जर माहिती असेल, पाठ असेल, तर तुम्हाला कळेल की हे आपलं आन्सर आलेलं बरोबर आहे. आता पुढचं करूयात सॉल्व. सेकंड नंबर ते आहे 1225. तर ते पण आपण आता लिहून घेऊ या फॉर्ममध्ये, फॅक्टर्स काढून घेऊ त्याच्या आधी. 2, 2 and 5. आता इथे बघा, 5 + 2 7, 7 + 2 9, and 9 + 1 is 10. म्हणजे हे परत 3ने डिवाईड होणार नाही, 5नेच डिवाईड होईल. सो 5 × 2 = 10, बरोबर. पुढे राहिले 2, सो 5 × 4 = 20. परत 2 राहिले, आणि 5 × 5 = 25. इथे आता परत
5 आता कुठला नंबर येणार आहे, 5 ने डिवाइड होईल परत इथे. सो 5 4 जा 20, पुढे 4 राहिला म्हणजे 45 नंबर तयार झाला, आणि 5 9 जा 45. आता 49 कशाने डिवाइड होणार आहे, फक्त 7च्या टेबलमध्ये 49 आहे. सो 7 7 जा 49 अँड 7 1 जा 7. बरोबर. सो हे आपले फॅक्टर्स काय आलेत, 5 × 5 × 7 × 7. तर ते आपण लिहून घेऊ. 1 2 2 5 इज इक्वल टू 5 × 5 × 7 × 7. म्हणजे जेव्हा आपण हा स्क्वेअर रूटमध्ये हा नंबर घालू 1 2 2 5 इज इक्वल टू काय येणार आहे, मग ह्या 2 नंबरमधला एक नंबर येणार आहे आणि ह्या 2 नंबरमधला एक नंबर येणार आहे. सो म्हणजे इथे काय येणार आहे, 5 × 7 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1225चं काय येणार आहे, 5 7 जा 35. म्हणजे 35चा स्क्वेअर काय आहे, 1225. थर्ड सॉल्व करूयात. थर्ड आहे 289. ह्याचे फॅक्टर्स करून घेऊयात 289चे. आता इथे बघा 289 म्हणजे हा बघा नंबर हा 3 पण डिवाइड होणार नाही, 2 पण नाही, 5 पण नाही, 7 पण नाही आणि 9 पण होणार नाही, कारण 19 हा नंबर प्राईम नंबर आहे, हा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. सो आपण डायरेक्ट 15 16 17 घेतला तर 17 1 जा 17 आपण इथे करू शकतो. 17 1 जा 17. मग 28 - 17 किती राहिले, 28 - 17 राहिले 11. म्हणजे पुढचा नंबर काय झाला तयार झाला, 119. आणि 17 7 जा 119. सो इथे काय येणार, 17 1 जा 7. म्हणजेच ह्याचे फॅक्टर्स काय आले 289चे, 289 इज इक्वल टू 17 × 17. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 289 इज इक्वल टू काय, आपण ह्यातले 2 नंबरमधला इथे एकच नंबर घेणार. सो स्क्वेअर रूट ऑफ 289 इज 17. आता पुढचा नंबर बघा काय आहे, 4096. खूप मोठा नंबर आहे आणि ह्याचे फॅक्टरसुद्धा खूप मोठे येणार आहेत, कारण इथे इव्हन नंबर आहे. सो आपल्याला 2ने सुरुवात करायला लागेल. सो 2ने सुरुवात करूया. 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 4 जा 8 अँड 2 8 जा 16. त्याच्यानंतर अगेन 2 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन 2 2 5 जा 10, इथे 2 1 जा 2 अँड 2 2 जा 4. अगेन 2 2 2 जा 4, 2 5 जा 10, 2 6 जा 12. परत 2 घ्यायला लागणार आहे, कारण इव्हन नंबरच आहे अजून. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16. त्याच्यानंतर 2च घ्यायला लागणार इथे, बरं 2 6 जा 12 अँड 2 4 जा 8. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. ठीक आहे, एवढे फॅक्टर्स आलेले आहेत 4096चे. तर ते किती टाईम्स आले आपण बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे हे 12 टाईम्स हे 2 आपल्याला इथे लिहून घ्यायचे त्याचे फॅक्टर्स. हे कळलं आहे तुम्हाला. हे तुम्ही क्रॉस चेक कसं करणार, तर तुम्हाला वाटतं इथे कुठेतरी आपलं चुकतं आहे, इथे 0 आलं, काय मुलांचं इथे गल्लत होते, 0 आला आहे मग काय घ्यायचं. तर इथे हे या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा नंबर आहे, बरोबर. 2048 × 2 केल्यावर काय येतं, 4096 येतं. 1024 × 2 केल्यावर काय येतं, 2048 येतं, बरोबर. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे आन्सर आहे. त्यामुळे हे तुम्ही असं क्रॉस चेक करू शकता. जर समजा तुम्हाला वाटलं की कुठेतरी चुकतं आहे आपलं, तर तेव्हा हे असं क्रॉस चेक करून तुम्ही बरोबर करू शकता. आहे तर आता आपण फॅक्टर्स लिहून घेऊयाचे. आता हे खालीच लिहून घेते मी. 4096 इज इक्वल टू आपण 12 टाइम्स 2 लिहून घ्यायचे. सो 2 × 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर. म्हणजे आता हे 12 टाइम्स आले. आता ह्याच्या प्रत्येकातला आपण 2 किती टाइम्स घेणार आहे, म्हणजे ह्या पेअर करायची ह्या 2ची. हे 1 टाइम घेणार आहे, हे 1 टाइम. म्हणजे आपण असं किती टाइम घेणार आहे, हे 6 टाइम घेणार आहे जेव्हा आपण हा नंबर स्क्वेअर रूटमध्ये लिहू तेव्हा. सो 4096 इज इक्वल टू 2 × 2 × 2 म्हणजे हे 6 टाइम्स आपण 2 × 2 लिहायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32 आणि 32 2 जा 64. म्हणजे आन्सर काय आलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 4096 इज 64. म्हणजेच काय झालं, 64चा स्क्वेअर काय आहे, 4096. चला नेक्स्ट नंबर आपला आहे 1089.
आता इथे आपण ती याची ॲडिशन करून बघू, कारण ऑड नंबर आहे, 3 ने डिवाइड होते का बघूयात. 9 + 8 इज 17 अँड 17 + 1 इज 18, म्हणजे होतोय कारण त्याच्या टेबलमध्ये 18 येतो. सो आपण 3 ने सुरुवात करूयात. सो 3 इथे काय येणार आहे, 3 3 जा 9 येणार आहे पहिले, ते 1 राहिला, 3 6 जा 18 अँड 3 3 जा 9. परत 3 ने डिवाइड होईल हा नंबर. सो 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 1 जा 3. आता 121 कशाने डिवाइड होईल तुम्हाला माहिती आहे, 11ने डायरेक्ट. 11 जा 120, कारण 11चा स्क्वेअर काय आहे 121 अँड 11 1 जा 11. सो हे फॅक्टर्स आलेत, हे फॅक्टर्स आपण आधी लिहून घेऊ. 1089 इज इक्वल टू 3 × 3 × 11 × 11. सो स्क्वेअर रूटमध्ये जेव्हा आपण 1089 लिहिणार आहे तेव्हा काय येणार आहे, फक्त 3 × 11. सो 1089 इज इक्वल टू 33, म्हणजे हा स्क्वेअर कशाचा आहे, 33चा स्क्वेअर आहे 1089. इथे आपला प्रॅक्टिस सेट 30 संपलेला आहे आणि लेसन पण संपलेला आहे आपला. इथे खूप सोप्पा लेसन आहे. फक्त या मेथडची थोडी प्रॅक्टिस करा. हे शक्यतो 3 किंवा 4 मार्क्सला हे एक्झामला नक्की येतं, त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस करा. हे खूप सोप्पं आहे करायला. हे फॅक्टर्स कसे आणायचे ह्याची प्रॅक्टिस जास्त करा. ठीक आहे, हे 2दा-3दा तुम्ही सारखे प्रॉब्लेम्स हे सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला हे करता येईल आणि सोप्पं जाईल आणि तुम्हाला आवडायलाही लागेल हे फॅक्टर्स कसे आणायचे ते. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.